नमस्कार, मी रोशन भक्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। दिनांक 1/3/2026ला SBL कंपनीमध्ये जो स्फोट झालेला होता, त्या स्फोटामध्ये गोपी कोळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या मृत्यूची भरपाई म्हणून कंपनीकडनं दिनांक 6/3/2026ला 75 लाख रुपयाचा धनादेश हा त्यांची आई मंदाबाई एडमे यांच्या नावाने नागपूर येथील मेडिकल येथे दिला होता आणि त्या पश्चात त्या चेकची सखोल चौकशीचे करण्याचे आदेश कलेक्टर आणि स्थानिक काटोल तहसील कार्यालयाला येथे देण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगाने हा चेकची सखोल चौकशीही झाली नाही असा आरोप आणि हा जो चेक जो निघाला होता तो मंदाबाई एडमे ह्या मृतकाच्या आईच्या नावाने निघालेला होता, परंतु तो चेक काटोलला पोहोचताच तो चेक मृतकाचे पती किशोर कोळे यांच्या नावाने ट्रान्सफर झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे आणि यात सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या मृतकाला योग्य न्याय मिळावा या मागणीसाठी मृतकाची आई मंदाबाई एडमे आपल्यासोबत आहे आणि त्याचसोबत तांदूळवाणीचे राहुलजी लाड हे सामाजिक कार्यकर्ते आहे, ज्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात ते आपल्यासोबत आहे। ते या प्रकरणाचा सखोल सविस्तर अशी माहिती आपणास क्रांतिकारी लेखनी न्यूजला देणार आहे। त्यांच्यावर कुठला अन्याय अत्याचार झालेला आहे, या प्रकरणामध्ये काय घोळ झाला आहे, चेक कसा काय बदललेला आहे, या सर्व बाबीची सखोल माहिती राहुल लाड आपल्याला देणार आहे, ते आपल्यासोबत आहे। आणि पाहता जे मृतक जे आहे गोपी कोळे जे आहेत त्यांना लहान 2 छोटी मुले आहे। एक आहे यश कोळे आहे, 11 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा, आणि दिशा कोळे आहे, ही 9 वर्षाची मुलगी आहे। हे छोटे या मृतकाचे मुलं आहेत। आता यांच्या भविष्याचा प्रश्न सखोल ह्या जो धनादेश आहे मृतकाचा याच्या पैशावर डिपेंड आहे आणि याचं पुढील भवितव्यही या पैशावर डिपेंड आहे। माहिती आम्हास अशी मिळाली क्रांतिकारी लेखनी, या मृतकाचे जे पती आहे ते 2016पासूनची मृतक जी होती ती पतीपाशी राहत नव्हती, कारण पतीला व्यसन आहे दारूचं आणि त्या दारूच्या व्यसनामुळे तो तिला मृतकाला मारहाण करीत होता, मारझोड करीत होता, याची फिर्यादही काटोल पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती। तेव्हापासून 2016पासून मृतक गोपी कोळे ही जे आहे ही मृतक तिची आई जी आहे मंदाबाई एडमे यांच्याकडेच राहत होती आणि कालांतराने त्यांनी काटोल येथे किरायाने रूम करून त्या राहत होत्या। मुलांचं पालन पोषण त्यांचं शिक्षण करीत होत्या, परंतु दिनांक 1/3/2026ला कालाने घाल घातला आणि या स्फोटामध्ये SBL कंपनीच्या स्फोटामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही अतिशय गांभीर्याची आणि एक धक्कादायक घटना त्यावेळेस या कोळे कुटुंबासोबत घडलेली होती आणि त्यापेक्षाही मोठी आता धक्कादायक घटना म्हणजे ही आहे, जो चेक जो होता, जो नॉमिनी जे होतं कंपनीने मृतकाची आई मंदाबाई एडमे यांच्या नावाने दिलेला होता, परंतु कलेक्टर ऑफिसपासून तहसील ऑफिसपर्यंत येईपर्यंत हा चेक बदलून पती किशोर कोळे यांच्या नावाने करण्यात आला। तर हा नेमका घोळ काय आहे, हा कुठे पाणी मुरला आहे, हे आपल्याला आता राहुलजी लाड आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहे, कोळे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, ते या आपल्या प्रकरणाची सखोल माहिती देतील। राहुलजी, काय सांगाल या प्रकरणाबद्दल, काय होतं? सर, आम्हाला जेव्हा डेड बॉडी मिळाली त्या दिवशी डेड बॉडी नागपूरहून मिळाली त्या दिवशी नॉमिनीच्या नावानं चेक देण्यात आला होता। नॉमिनी म्हणजे तिची आई मंदाबाई एडमे यांच्या नावाचा हा जो 75 लाखाचा चेक हॉर्ड कॉपी त्यांनी ठेवली होती आणि हे झेरॉक्स आम्हाला देण्यात आली होती। हा चेक आपण पाहू शकता, हा 75 लाखाचा चेक आहे, 75 लाख रुपयाचा चेक कंपनीने डेड बॉडी मिळाली त्या दिवशी दिला होता। त्यानंतर तो चेक इथून हेराफेरी करण्यात आलेली आहे सर, आणि हेराफेरी म्हणजे अशी करण्यात आलेली आहे की 2016पासून गोपी कोळे ही नवऱ्याला सोडून 2 लेकराला घेऊन आईकडे राहत होती। 2016पासून लेकरांचं पालन पोषण, शिक्षण पाणी ह्या सगळ्या गोष्टी मंदाबाई एडमेच करत आहे। आणि त्यानंतर सर इथे जेव्हा मी मागणी केली तहसीलदार मॅडमला, LDO साहेबांना, की तुम्ही ह्या गोष्टीची शहानिशा चौकशी करा सर, की
ते 2016 पासून ते खरंच अलग राहत होती का? तुम्ही ह्या गोष्टीची सगळे काही चौकशी करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. पण हे तहसीलदार मॅडम व EDO सर आजपर्यंत यांनी ह्या खऱ्या गोष्टीवर आजपर्यंत चौकशी केलेली नाही, कोणत्या गोष्टीचा पंचनामा केलेला नाही. पण वास्तुस्थिती अशी आहे सर, त्यांनी ह्या घटनेची पंचनामा न करता, कोणत्याही गोष्टीची शहानिशा चौकशी न करता यांनी डायरेक्ट चेक हा मृतक पतीच्या नावावर बनवला आहे, किशोर कोवेच्या नावावर. आम्ही त्यांना हेच म्हटलं की सर, हे जे 2 लेकरं आहे, हे 2 लेकरं 2016 पासून मंदाबाईकडे राहत आहे. त्यांचं शिक्षण पाणी पालनपोषण ह्या सगळं मंदाबाई, आणि मेन म्हणजे तिथून SBL कंपनीतून मिळालेला चेक हा सुद्धा मंदाबाईच्या नावी आलेला आहे. पण तर मला एक सांगा, तुम्ही जो चेक जो आला होता तो नॉमिनी जेव्हा होता कंपनीमध्ये, त्यामध्ये मंदाबाईचं नाव होतं. मंदाबाईचं नाव होतं. हां, तेव्हाच नॉमिनी होतं, म्हणून तो चेक मंदाबाईच्या नावाने कंपनीनं दिलेला होता. आता मला एक सांगा, काय घोळ झाला होता, कुठे पाणी मुरतं या तुम्हाला असं वाटतं? माहिती नाही सर, ह्या लोकांनी म्हणजे अशी शहानिशा चौकशी न करता हां डायरेक्ट किशोर कोवेच्या नावावर चेक बनवलेला आहे. हां. आम्ही म्हणजे 100 वेळा इकडे चक्रा मारून सुद्धा हां. आम्हाला कोणी न्याय देत नाही. यासाठी मी 8/6/2026ला उपोषणाची आमरण उपोषणाची लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाची तयारी केली होती. हां सोमवारी सकाळी 11 वाजतापासून आमरण उपोषण होतं सर. मी परमिशनसाठी अर्जसुद्धा टाकलेला होता. पण मी तहसील कार्यालयाची जे समोरची जागा आहे, मी ह्या जागेची NOC मागायला CO सरांकडे गेलो नगर परिषदला. तर मला CO सरांनी सांगितलं की ही जागा आमच्या हद्दीत येत नाही, ही जागेसाठी तुम्ही तहसीलदार मॅडमला पत्र द्या. मी ह्या जागेसाठी तहसीलदार मॅडमला पण पत्र दिलं, तरी मला ह्या जागेची NOC देण्यात आलेली नाही. हां. तर मग आता तुमची काय मागणी राहील शासनाला, किंवा काय आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एकच आहे सर, की ह्या लोकांनी जे वास्तुस्थिती आमच्या गावामध्ये जाऊन घोडे प्लॉटमध्ये हे 2 लेकरं आईसोबत राहत होते ताराचंदगिरीकडे, ह्या एरियात जाऊन यांनी शहानिशा चौकशी करावी. 2016 पासून हे मृतक मुलगी खरंच नवऱ्याला सोडून अलग राहत होती, की ह्या गोष्टीची शहानिशा चौकशी करावी सर. आणि हा जो चेक आहे मंदाबाईच्या नावी मिळालेला 75 लाख रुपयाचा चेक, ह्या चेकवर ह्या 2 लेकरांचे नावं टाकून, यश कोवे आणि दिशा कोवे यांचे नाव टाकून हा चेक आम्हाला देण्यात यावा व ह्या 2 लेकरांना न्याय देण्यात यावा, एवढी आमची मागणी आहे. तर आपण पाहायला हे होते सामाजिक कार्यकर्ते राहुल लाड यांनी या घटनेची सखोल माहिती आपल्याला दिली आहे. आणि यासोबत या मृतकाच्या ज्या आई आहे मंदाबाई येडमे आपल्यासोबत आहेत, त्या आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रकार होता, कसं काय सांगाल मंदाबाई या प्रकरणाबाबत? काय बोलायचं तुम्हाला? कुठला न्याय पाहिजे आहे? कुठला न्याय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? या पोराच्या नावानं चेक पाहिजे? काय कसं? पोराच्याच नावाने चेक पाहिजे. आणि माझ्या पोरीने काय भोगलं, माझ्याकडून काय हे केलं. माझी नातीन 9 दिवसाची होती, तेव्हापासून तिला मारझोड करत होते. माझी मुलगी मिठाची भट्टीसुद्धा काम करून पावली. माझी ह्या मसाल्याच्या कामावरती करून पावलं. कारण की माझ्या मुलीनं नाही का 10 वर्ष माझ्या मुलीनं खूप भोगलं. आणि तिला जे आर मिळत होता, याचं मला राशन कार्डचा आर भेटत होता. तिच्या सासऱ्यानं कधी तिच्या मालकांना देऊ शकली नाही. तिला हातोडीने सुद्धा मारलं, तिला काय म्हणते बा वितांचं बी मारलं. माझ्या पोरीला असं मरता तुमची मुलगी जी आहे केव्हापासून तुमच्यापाशी राहत होती? माझी 2016 पासून 2016 पासून तुमच्यासोबत राहत होती. माझ्यासोबत राहिली. हे नातू किती तुमच्यापाशी राहत होते? आहे. आणि मग ते आता इथं 6 वर्ष झाली तर ताराचंदगिरी त्याच्यापेक्षा आता 6 वर्ष इथं राहून राहिले. तिकून आल्यावर नंतर किरण राहून राहिली. तिकून आल्यावर आणि मग ते इथं जात होती कंपनी आली. 8 घरी ते भांडे घासत होती आणि ते मुलांचं हे करत होती. आणि मग मी बी तसा 2 दिवसाचा 3 दिवसाचा आणि मग मी बी राहत होती. आता तेव्हापासून मग आम्ही रुपये सोडलं नाही माझ्या मुलीला, कारण की तिचे आई वडिलाला भेटेल नाही, बाबाला भेटेल शिक्षणासाठी. मग आता 2 नंबरमध्ये ती शाळा शिकून राहिली नाही का. तुमचा जवळचं काय कसं काय वागणूक आहे, काय कसं काय? ते 24 तास आहे इथंच पूर्ण राहते. 3 दिवस इथंच राहते पंचायत समितीपासून दारू पिऊन समिती. आणि इथं गावामध्ये राहते. गावामध्ये बी कोणाच्या टाक्यात पडन, कोणाच्या गल्लीनं पडन, कोणाच्या हातोडी घेऊन कोणाला मारते, स्वतःच्या भाल सुद्धा मारते. म्हणजे तो तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो या मुलाचं पालन पोषण करू शकणार नाही? 9 दिवसाची नाती होती. आता नातवाले 10 वर्ष 11 वर्ष झाल्या, करू शकतच नाही.
मग आता काय वाटते का हा जो चेक जो आहे ह्या तुमच्या नावानं येऊन तुमच्या नावासोबत ह्या 2 पोराईचे नावं टाकण्यात यावे या चेकमध्ये? तर आपण पाहू शकता मृतकाची जे आई आहे, हे 2 मुलं आहे, मी माझ्या कॅमेऱ्यावर थोडं म्हणेन, हे 2 मुलं आहे, हा यश आहे आणि ही दिशा आहे, हा 11 वर्षाचा आहे आणि ही 9 वर्षाची आहे. ही चिमुकले 2, एक मुलगा एक मुलगी आहे. या मृतक जे आहे गोपी कोळे यांचे 2 मुलं आहे. आता भविष्यात याचं शिक्षण आहे, पाणी आहे, यांचा शिक्षणाचा खर्च आहे, हे सर्व ज्या बाबी आहे. आता हे जे आहे आजी आहे या मुलांची, म्हणजे मृतकाची आई आहे मंदाबाई आहे, या जीवाचं रान करून त्यांना या लहान मुलांना लहानाचं म्हणजे मोठं केलं आहे. 2016पासून मृतक ही आईपाशीच राहत होती. पण मृतक मरून पावल्यावर आता जेव्हा हा 75 लाख रुपयाचा चेक येतो, तेव्हा त्यातनं जेव्हा कंपनी जेव्हा चेक देते, SBL कंपनी जेव्हा चेक देते, तेव्हा मंदाबाई एडमेच्या नावाने हा चेक होतो आणि कलेक्टर ऑफिस ते तहसील ऑफिसपर्यंत जेव्हा चेक येतो, तेव्हा पतीच्या नावाने हा चेक किशोर कोळे यांच्या नावाने होतो. मधात पाणी मुरलं, कुठं पाणी काय शिस्ते आहे, कुठे कोणाचा या प्रकरणामध्ये आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ही राहुल लाड आणि हे जे कोळे येडमे कुटुंब आहे यांनी शासनाला प्रशासनाला केली आहे आणि योग्य न्याय. कारण या चेकचं जे खरं हकदार जे आहे हे हे जे आहे मृतकाची आई जे आहे मंदाबाई येडमे आणि हे 2 मुलं आहेत. या तर यांची मागणी एकच आहे की शासनाने प्रशासनाने हा जो 75 लाखाचा जो धनादेश आहे, मोबदला जो आहे, तो मंदाबाई येडमेच्या नावासोबत यश आणि दिशा या दोघांचे नाव टाकून द्यावा. तर सविस्तर माहिती या येडमे आणि कोळे कुटुंबाने आपल्याला सांगितलेली आहे. राहुलजी लाड आणखी काही आपल्यासोबत बातचीत करू इच्छितात, काय सांगाल राहुल दादा? सर, आमच्या गावचे सरपंच, भाजप जनता पार्टीचे सरपंच यांचे पती दीपक येडमे यांनी तहसीलदार मॅडम व SDO साहेबांना खोटी माहिती देऊन ह्या चेकची हेराफेरी केलेली आहे सर. आणि तहसीलदार मॅडमचं असं म्हणणं आहे की नवरा जिवंत असून मी मंदाबाईच्या नावी चेक देऊ शकत नाही. पण सर, राऊळगावला पण असाच विषय झालेला आहे. संगीता रवींद्र येसकर हे बाई मरण पावली आहे आणि रवींद्र येसकरला चेक न देता मारुती चचाने यांना चेक देण्यात आलेला आहे. सर, मग त्यांच्यासाठी दुसरा न्याय आणि ह्या लोकांसाठी दुसरा न्याय असं का बरं सर? तर हा प्रश्न तुमचा तहसीलदार मॅडमना आहे. आम्ही तहसीलदार मॅडमना हा प्रश्न केला सर, तरी पण तहसीलदार मॅडम माहिती नाही कोणत्या म्हणजे कुठल्या कारणाचं उत्तर देत नाही. आहे. तर आपण पाहिलं की कुठल्या तरी कारणाने उत्तर देत नाही आहे. हा सर्व प्रकारावर हा प्रकारात कुठेतरी पाणी मुरतंय असं या येडमे आणि कोळे कुटुंबाला वाटतं आहे. तरी संबंधित जे प्रशासन आहे, जिल्हाधिकारी आहे, या कंपनीचे जे काही पदाधिकारी आहे यांनी आणि तहसीलदार मॅडमनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मृतक हे कुठं राहत होती, तिचं नॉमिनी कोण होतं, हे लहान मुलं आता कोणाकडे बघेल, या सर्व बाबीचा विचार तहसीलदार मॅडम आणि SDO साहेबांनी करून नंतरच तो चेक देण्यात यावा अशी मागणी आहे. सोबतच यायची अशी मागणी आहे की मृतकाची जे आई जे आहे मंदाबाई येडमे जे आहे आणि हे मुलं जे आहे यांच्या तिघाच्या नावाने संबंधित चेक हा देण्यात यावा ही यांची माहिती आहे. तर मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, काटोल. आपणास ही बातमी आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, क्रांतिकारी लेखनी न्यूज सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा फक्त ना फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज.